नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, बस आत्ता वाजलेले आहेत दुपारची 4 आणि मी आत्ता झोपेतून उठली। आणि का उठली हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे, कारण की आईने आहे ना खूप छान अशा छोट्या छोट्या आहे ना वाकड्या ह्या शिवलेल्या आहेत माझ्या बाळासाठी। म्हणजे ऑलरेडी शिवलेल्या होत्या, फक्त त्यांना आहे ना कवर चढवली, म्हणजे नवीनने शिवल्या। जी माझी ताई आहे ना 3 नंबरची, तिच्या मुलीच्या छोट्या छोट्या वाकड्या होत्या, तर आईने आहे ना त्या वाकड्यांना मस्त कवर लावलेला आहे। अस्तर कवर वगैरे जे आपण म्हणतो ते लावलेलं आहे आणि खूप सुंदर सुंदर कवर दिसत आहेत लावलेल्या। तर म्हटलं चला तुम्हाला मी दाखवून देते, नाहीतर मी ना झोपलेली होती। आईने ना पूर्ण बॅगच भरून ठेवलेली आहे, तर चला तुम्हाला दाखवते मी किती छान छान आईने वाकड्या शिवलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता माझ्या बाळासाठी आहे ना आईने खूप अशा कलरफुल मस्त वाकड्या शिवलेल्या आहेत। ह्या जान्हवीच्या आहेत, फक्त कवरच चढवली, कारण की कसं आहे ते नवीन म्हणजे जिथपर्यंत बाळ होत नाही ना तिथपर्यंत नवीन काहीच आणाने लागत आहे, म्हणून मग आईने जुन्याच वाकड्यांना नवीन केलं आहे। नाही खोडा लावले, खोडा लावले। आईला बरं नाही वाटत आहे, आईची तब्येत चांगली नाही आहे, तर आईचा चेहरा पण सुजलेला वाटत आहे। ते दाढ ढंकून राहिली तर त्याच्यामुळे आईचा चेहरा पण सुजलेला वाटत आहे। तर आईने पूर्ण बॅगच भरून ठेवली। तर किती वाकड्या शिवलेले? 1 2 3 4 5 6। बापरे, अजून आहेत का? ही मोठीवाली आहे, हे पाडण्याची। अच्छा अच्छा, आणखीन उशा पण आहेत छोट्या छोट्या, त्या माझ्या ताईने सांगितलं की बा मी जेव्हा येणार तेव्हा घेऊन येणार। तर आईने मस्तपैकी अशा प्रकारे वाकड्या शिवलेल्या आहेत माझ्या बाळासाठी। छान शिवला मम्मी तू। हो ना, छोट्या छोट्या कलर छान वाटून राहिले। मस्त आहेत, कवर चढवलेले छोटे छोटे आहेत। आणि ताईने सांगितलं तिच्या घरी पण आहे म्हणे, पण ते मोठ्या आहेत पाळण्याच्या। तर त्या पण आणणार म्हणे मी। आणि उशा पण शिवलेल्या होत्या ना तिने अशा लांबवाल्या, तर ताईने ना लांबवाल्या उशा पण शिवलेल्या आहेत, तर त्या पण ते घेऊन येणार। बाळाची तयारी झालेली आहे। मस्त शिवल्या, छान वाटून राहिल्या। पातळ आहेत, कसं आता उन्हाळ्याचं आहे ना पातळच पाहिजे, तर आईने ना मस्तपैकी पातळ पातळ आहे। 2 जाड्या इथले 2-3 ना हिवाळ्यासाठी, म्हणजे आता कसं बाळ छोटं राहणार आहे पुढे, तर त्याच्यासाठी 2 की 3 अशा जाड आहेत आणि बाकीचे हे ना ह्या वाल्या ह्या पातळ आहेत। म्हणजे आता कसं उन्हाळ्यामध्ये माझी डिलिव्हरी येत आहे, आता बाळ कसं होणार आहे कसं नाही, म्हणजे कारण की माहिती आहे का त्याच्या जर पप्पासारखं झालं ना तर बस मग भारी काम आहे, कारण की त्याच्या पप्पांना थोडीशी पण आहे ना गरमी सहन नाही होत, आणि बाळाला काय माहिती काय होणार, नाही तर मग कूलरच लावावं लागणार आहे। नाही कूलर असला पण चालत नाही ना, मग मला नाही चालत ना कूलर लावलेला, मला तर फॅन पण नाही चालत। दुसऱ्या रूम मध्ये जाऊ नाही बरोबर, हा कूलर समोर जाणार आहे ना, मी या रूम मध्ये राहणार आहे, तर बाळाच्या बाबाला आहे ना अजिबात गरमी सहन नाही होत। म्हणजे मी इथे याच्या अगोदर, म्हणजे 1.5-2 महिन्या अगोदरच माझ्या इथे आहे ना पाण्याचा कूलर सुरू झाला होता फेब्रुवारी महिन्यापासून। तर तुम्ही विचार करू शकता की बा त्यांना किती गरमी होते, आणि मला आहे ना थंडी अजिबात सहन होत नाही। तर असं आता आमचं दोघांचं कॉम्बिनेशन झालेलं आहे थंडी गरमीचं। आता काय माहित बाळ कसं होणार आहे। तर चला, आता आईने खूप छान छान आहे ना वाकड्या शिवलेले आहेत, तर आता आई सर्व बॅगमध्ये भरून ठेवत आहे ते। तर आता लवकरच बाळ येणार आहे, तर आईने अगोदरच आहे ना पूर्ण पॅकिंग करून ठेवली। तर तू कोणासाठी? उस्तीसाठी। अथर्वला वाटलं की भया उस्तीसाठी म्हणजे असे खोडा बनवलेले आहेत काय? बेटा ते उस्तीसाठी नाही, ते बाळाच्या आहेत वाकड्या छोट्या छोट्या। म्हणजे बाळ झोपणार त्याच्यावर, तू पण झोपलेला होता त्याच्यावरच, तू खूप छोटा होता ना तेव्हा, म्हणून। आता तू खूप मोठा झाला। हो, सुरुवात दादापासूनच झाली माहितीये का? श्रवण दादा म्हणजे 15 वर्षापासून आपली इथं चालूच आहे का बाई? ते ब्लाउज न्यावं लागतं, म्हणजे ते फिट झाले त्याला ढिला करून आणावं लागते। घरी चुकल्याच्या नाही, सर्व खुले लास्टच्या एकदम शिलाईवर आहेत ते। त्याचे एक्स्ट्राचे मारावं लागते, कारण की मी जाड झाली ना आता। बरं ठीक आहे, घेऊन जाशील मग। तर आमच्या घरी आहे ना 15 वर्षापासून 1-2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले की पाळणा हालतच आहे। म्हणजे सर्वात अगोदर झाला श्रवण,
मोठ्या ताईचा मोठा मुलगा, त्यानंतर त्याच्या 2-2.5 वर्षानंतर झाला अथर्व, त्यानंतर 2 नंबरच्या ताईचा मुलगा झाला अर्णव, त्यानंतर पार्थ, त्याच्या 2-3 वर्षानंतर मग 3 नंबरचे ताईचे दोन्ही मुलं, 3-3 वर्षाचा गॅप आहे त्यांचा पण. आणि त्याच्यानंतर मग आता जान्हवी नंतर म्हणजे 3 वर्षानंतर मला बाळ होत आहे. तर आता त्या दिवशी दादा म्हणत होता की झाले आता 6 मुलं झाले, नाही 5 मुलं झाले, 1 मुलगी झाली, आता हे 7वं काय होणार आहे काय माहीत. बस म्हणे माझं इकडचं टक्कल पडलेलं आहे, आता इकडचं पडणार, अशी आमची कॉमेडी सुरू होती. नाही कारण की माहीत आहे काय, प्रत्येक उन्हाळ्यामध्ये दिवाळीमध्ये आमच्या म्हणजे ह्या बहिणी येतात ना, त्यांची मुलं आले ना तर इतके मस्त्या करतात. आताच त्यांच्या ज्याने कंट्रोल न होत आहे, रोज फोन करत आहे मावशी आम्हाला यायचं आहे, पण आमचे पेपर चालू आहे, आता 6 तारखेपर्यंत पेपर आहेत. तर अथर्व तर माझ्याजवळ राहिला. फक्त जे 2 ताईचे मुलं आहेत म्हणजे 2 नंबरची ताई आणि 3 नंबरची ताई, त्यांच्या मुलांचे ना पेपर सुरू आहेत. तर त्यांनी सांगितलं बा आम्ही पेपर झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी येऊ, पण मीच त्यांना म्हटलं की बा एवढ्या लवकर काही येऊ नका, कारण की छोटं बाळ याला आणखी वेळ आहे, बाळ वगैरे येऊ द्या, त्याच्यानंतर मग 1-1 जण या. कारण की जर सर्व मुलं जर सोबत आले ना तर मग माझ्या मुलाचा वेगळा रडणं वगैरे चालू राहणार आणि यांच्या मस्त्या ह्या वेगळ्या सुरू राहतील. तर म्हणून मग माझ्या ताईला सांगितलं बा एवढ्या लवकर एकदम सोबत नका येऊ, तुम्ही 3घी जणी 1-1 जण या, म्हणजे 15-15 दिवसा गॅप. तर आता मोठी ताई सर्वात अगोदर येणार, त्याच्यानंतर मग माझी 2 की 3 नंबरची ताई येणार आहे. तर अशा प्रकारे आमच्या घरामध्ये 15 वर्षापासून कंटिन्यू पाळणा चालूच हालतच आहे, पाळणा हालतच आहे, बंद व्हायचं नावच नाही घेत आहे. तर दादाच तर म्हणत होता 15 वर्षापासून, म्हणजे श्रवण आता 14-15 वर्षाचा झालेला आहे. तर मोठ्या ताईच्या लग्नाला आता 17 वर्ष झालेली आहेत. 17 ना की 16 वर्ष होते, 16 की 17 वर्ष मोठ्या ताईच्या लग्नाला झालेले आहेत आणि श्रवण आता 15 वर्षाचा आहे. तर पाळणा हा आता कंटिन्यू हालतच आहे ना अथर्व, तो पण हा म्हणताय. तर चला आता हो तर आता कसं आहे, आई सर्व पॅकिंग करून घेत आहे, कारण की सांगता येत नाही की बा केव्हा त्रास सुरू होणार मला. तर म्हणून मग आई आहे ना, आता बाळाची तर बॅग आहे ना ही वेगळी भरून ठेवली, माझी जी हॉस्पिटलची बॅग आहे आता ते सामान आम्ही काढून घेत आहोत आठवणीने की बा हॉस्पिटलमध्ये आम्हाला काय काय सामान न्यायचं आहे आणि कपडे वगैरे काय काय न्यायचे आहेत हे बघून राहिलो. तर चला आता आई बाळाच्या 3 वाकड्या घ्यायचे आहे ना. हो ठीक आहे, आणि नॅपकिन पण घेऊन घ्यायची आहे, आणि एक काम कर शॉल घेऊन घेशील मग. हा शॉल घेऊन घेशील, कारण की आता कसं गरमी खूप होणार, तर जास्त असं भारीवाला पाहिजे ना, म्हणजे जाडवाला असं ब्लँकेट वगैरे नाही पाहिजे, फक्त शॉल घेऊन घेऊ. तर चला मग आता मी माझी हॉस्पिटलची जी बॅग आहे ना हे पॅक करून घेते. तर फ्रेंड्स मला आहे ना काही दिवसापासून एकच कमेंट खूप वेळा येत आहे की ती कमेंट म्हणजे की ताई तुझा बेबी शॉवरचा 9व्या महिन्याचा प्रोग्राम केव्हा आहे, तर म्हणजे माहेरचा. तर त्या ताईला मला एवढं सांगायचं आहे की ताई आमच्याकडे आहे ना एकच वेळा तो प्रोग्राम होतो, तो म्हणजे 7व्या महिन्याला किंवा मग 9व्या महिन्याला. असं आमच्याकडे नाही आहे की बा सासरची इकडे झाला तर मग माहेरची इकडे झालाच पाहिजे. माहेरची इकडे आमचा तो प्रोग्राम होत नाही, कारण की तो प्रोग्राम आमच्या इकडे आहे ना हा म्हणजे जे आमचे सासरचे लोक आहेत ना हे करत असतात. तर माझ्या घरच्यांनी आहे ना तो प्रोग्राम माझा केलेला आहे 7व्या महिन्याचा. तर तुम्हाला माहिती नसेल तर त्या ब्लॉगची लिंक मी आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार, त्या लिंकवरून तुम्ही तो ब्लॉग पाहू शकता. पण जर तुम्ही तुमची हे पण कमेंट होती की बा तुझ्या माहेरच्या इकडचा बेबी शॉवरचा प्रोग्राम केव्हा होणार आहे, तो पण 9व्या महिन्याचा. तर आमच्याकडे ना असे 2-2 वेळा तो प्रोग्राम होत नसतो, एकच वेळा होत असतो. आणि माझ्या सासरच्या लोकांनी जर नसता केला तर मग माझ्या माहेरच्या लोकांनी तो प्रोग्राम माझा केला असता. पण आता कसं आहे, माझ्या सासरच्या लोकांनी खूप छान प्रकारे आणि खूप मोठा माझा तो बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे ना 7व्या महिन्याचा हा केलेला आहे. त्याच्यामुळे मग आता माझ्या माहेरचे लोक आहे ना हा प्रोग्राम करणार नाही आहे. आता जेव्हा मला बाळ होणार तर माझ्या बाळाचं मग बारसं माझ्या माहेरचे करतील, मग ते माझ्या सासरचे इकडचे नाही करतील. तर अशा पद्धती आहेत आमच्याकडच्या. आणि मी याच्यासाठी सांगत आहे कारण की खूप वेळा त्या ताईची आहे ना एकच कमेंट होती, म्हणून मग मी त्या ताईला सांगत आहे की बा आमच्याकडे आहे ना हा प्रोग्राम 2 वेळा होत नसतो, म्हणजे बा सासरच्यांनी पण केला आणि माहेरच्यांनी पण केला असं नाही आहे. जर सासरच्यांनी जर नसेल केला तेव्हाच मग माहेरचे लोक करतात, किंवा मग जर त्यांनी म्हणजे बा सासरच्यांनी जर केलेला असेल तर मग माहेरचे लोक हा प्रोग्राम करत नाहीत. तर आशा करते की बा त्या ताईला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.
तर आणि कळलं पण असेल की बा आमच्याकडे 2-2 वडा हा प्रोग्राम होत नसतो. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.